बोल बरं. गेल्याची पुढच्या मागची आण्याची नजर काढ रे देवा. हा हे माझं दूध हा आणि हा माझा चंद्र. नमस्कार तुमच्या सर्वांचं आजच्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे. तर आता ह्याच्यावर घ्यायचं म्हणजे जरा व्यवस्थितच घ्यायचं. करू का मी चालू? उगीच तर आपल्याला रोजचं म्हणताना आपण काहीतरी करतो आपण. नाही पण मग तू साडी बदलणार आहेस का आता? बरं घेणार असलं काय घे काय काय चालू करायचंय ते? नाही पण काय घेणार काय असं काय नाही असंच काही काही एवढंच बोलायचं. नुसतं? हा की मी आता हे खाल्लं, मी आता आईकडे आलोय, माझ्या मी नाश्ता केला. हा माझ्या आजीकडे आलोय, नाश्ता केलाय. मग कर की तू. तर तू साडी बदलणार आहेस का? आता मी तिथंच साडी फिरून टाकली बघ. ब्लाऊज तेच होतं पण तेच साडी नको राहू दे. मग 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 राहू दे, चांगली दिसते. आता तुला पैसे मिळायचे असते तर म्हणजे मग काय ते. अजून कसं आहे माहिती आहे का? हा अजून बरेच व्ह्यूज झाले ना मग पैसे मिळतात मग असं. जाऊ दे, कष्टाने पगार घेऊन मिळवा काय हे करायचं. कष्टाचंच आहे हे पण. तर मी आत्ता आजीकडे आलोय आणि आजीकडे येऊन नाश्ता वगैरे झालाय. तर आम्ही सगळेजण दिवाळीच्या भाऊबीजेला ना कधी चाललोय आपण? भाऊबीजेला आम्ही सगळे चाललोय रिसॉर्टला. तर रिसॉर्टचं अजून प्लॅनिंग चालू आहे आता आमचं. तर मग टाकले थोडंसं- करते मग सांगितलंय का मामी? काय हा मामींनी टाकलंय पण माहित नाही बुक झालंय की नाही, आता फायनल झालंय की नाही हे नाही माहिती. मग आता विचार की झालं का? दादा हाय करा, हाय करा, हाय हात दाखवा, काय करा असा हात दाखवा. हा तर हे माझ्या मम्मीचे डॅडी आहेत, तुम्ही बघू शकता. एकदम सेम टू सेम. मम्मी सारखे. हा एकदम मम्मी सारखेच. हा तेच. तुला काय वाटतं आई? हा तुला काय वाटतं की मम्मा तुझ्यावर गेलीये की दादांवर गेली? दादा नाही तर मला कधी सगळ्यांना दिसते की माझ्यासारखी काय तुझ्यासारखी आबा आणि आप्पा आहे का नाही? आप्पा मामा बी नाही माझ्यासारखं. नाही आप्पा मग तुझ्यासारखं आप्पा मामा आहे, आबा मामा बी नाही. माझे नाक डोळे का त्याची कशी वेगळी आहेत. आप्पा मामाचं आप्पा नाक मामा आणि आहे तुझं नाक तेवढं. सेम हा, आहे एकदम. आप्पा मामा तेवढा आहे माझा. आप्पा मामा कुठे? हा आप्पा मामा इथं. आप्पा मामा आप्पा मामा दाखवू शकतो तुम्हाला. हा बघा, आजोबासारखा झालाय. हा आप्पा मामा आहे. नाना तर आजोबा, सेम आजी सारखा आहे. त्यांची- सो गाईज घरी आलोय मी आणि डिरेक्टली जेवायला बसलोय. सो आज अंडा भुर्जी, चपाती आणि काळा हुलगा आहे. सो तिला तुला काही मिळणार नाही बाळा. कोण आलंय? कोण आलंय? छू छू धर धर धर. बाहेर नको जाऊस फक्त. तर मग आम्ही आत्ता पाटीलच्या घरी, सॉरी पाटीलच्या घरी नाही, पाटीलच्या रूमवरती आलो होतो. तर आम्ही आत्ता मी, पाटील, कुण्या आणि निखिल्या आम्ही चाललोय चायनीज खायला. बरेच श्रावण झाले, त्यानंतर गणपती झाले, नवरात्र झाली, सगळं झालं. आता डिरेक्टली चिकन वडे बाबा. तर माझा आणि पाटला चायनीज खायचं ना. जरा हेल्थकडे लक्ष दे ऐक ना, मला माहिती मी पण चायनीज नाही खात. जरा हेल्थकडे लक्ष दे ग, जरा हेल्थकडे लक्ष दे. ऐक तरी चायनीज खात एक दिवस, उद्या डायरेक्ट माझं पुन्हा आलेला आहे. चायनीज खायचं आपल्याला आज. चायनीज खायचं? अरे गेल्याची पुढच्या मागची आण्याची नजर काढ रे देवा. ऐक ना, तू किती ओढून टाक, लागायचीच नजर लागणारच. तर मित्रांनो आमचं जेवण झालेलं आहे. तू चायनीज असं दणकवलं आहे ना. आम्ही चिकन लॉलीपॉप खाल्लेत आणि यांना आता सुचलंय की आपण जायचं दगडूशेठला. मी नाही खाल्लं, नाही खाल्लं, काही जणांनी नाही खाल्लं. मग त्यांचे दर्शन घेतील. आम्ही फक्त लांबून फक्त बाहेरून पाया पडून आणि मग येतो. ही एवढी नालायक पोरं आहेत, इतकी नालायक पोरं आहेत की यांनी मला डायरेक्टली छड्डीवर दगडूशेठला घेऊन चालले ते मला. एवढे बारीक चड्डी. ऐक ना, अरे एक नंबरची बावड आहे. तुला लाज आहे का चड्डीवर घेऊन चाललाय मला? तुला लाज पाहिजे, तू चड्डीवर आलाय. आपण ठीक आहे ना, तिथे जवळ मी फिरू शकतो चड्डीवरती. सरक ना,
मुद्दाम करतोय. अरे अपुल का संपल आहे. तर मित्रांनो आम्ही आलो आहे दगडूशेठला आणि आम्ही बाहेरूनच दर्शन घेणार आहे आता आणि सगळ्यांनाच बाहेरून दर्शन आहे कारण की त्यांनी बंद केलं आहे 10 वाजता आय थिंक बंद करतात. तर मित्रांनो दर्शन झालं आहे आमचं ऐक ना. तर मित्रांनो दर्शन आमचं एक नंबर झालं आहे. तर आता आम्ही दूध प्यायला जायचं आहे का? आमचा मित्र चालला म्हणतोय. ए थांब घेऊ ओके. एकदा बोकर तर हा पाटील आहे ना पाटील याचा सिनियर आहे हा त्यामुळे हा भो करतो. निघा तू बोकर निघला तुझा पण सर आहे तुम्हाला सांगतो आता मूड स्विंग चालू झाले. चला तुम्हाला दाखवतो. पाटलाचे मूड स्विंग आहेत तुम्हाला डेमो दाखवतो आम्ही. सॉरी. तर मित्रांनो आम्ही आलो आत्ता दूध प्यायला. दूध प्यायला आलोय अजून तोंडात घाल कॅमेरा मागणं शूट करावं. दूध प्यायला आलो रे आम्ही. डेमो काय घ्यायचं भाऊ? पाटला डोकं दुखतं तुझं? दूध अरे पाटलाचं डोकं दुखतं. पाटला आठवत असेल काय त्या दिवशी मी सांगितलं पाटीलला काय नाही फक्त थोडं डोकं दुखतंय. का झोप झाली नाही रे. तो झाली नाही का तुझी? ए कुण्या याचं डोकं दुखायला लागलंय. याचं डोकं दुखायला लागलंय गाईस. इकडे ते दूध अरे पिणार नाही इकडे. तर मित्रांनो कोजागिरी पौर्णिमा आम्ही साजरी करतोय. कसला हावऱ्या रे थोरात. हा हे माझं दूध हा. आणि हा माझा चंद्र. तर मित्रांनो आम्ही आता पाटीलच्या घरी आलो. इथेच झोपू आणि मग उद्या सकाळी मी तरी निघणार आहे. तू किती वाजता निघणार आहे? मी पण तो निघल्यावर. तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करतोय. जर आजचा ब्लॉग तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब पण करा. आपण भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय टेक केअर सी यू गुड नाईट. जय हिंद जय महाराष्ट्र.